काढण्यासारखं आहे. 26/11ला आता ज्या पद्धतीनं आपण आठवण काढतोय 26/11ची, अ, त्या ह्याच्यावर मी येणारच आहे. पण मला खरंच जाणून घ्यायचंय, की ज्यावेळी सगळा निकाल लागला, सगळं म्हणजे शिक्षा सगळ्यांना सुनावण्यात आली, सगळं झालं. तुम्हाला उज्ज्वल निकमांना त्यावेळेच्या काय भावना होत्या? की खरं म्हणजे नेहमीप्रमाणे मी तो एक खटला असं न बघता या देशाच्या मूलभूत हक्कांवरती गदा आणणारा एक पाकिस्तानचा कुटील डाव आपण पराभूत केला याचा मनस्वी आनंद झाला. दुसरी महत्वाची बाब म्हणजे कसाबला फाशी झाली यात मी फारसं स्वतःला विशेष नाविन्याचं मानत नाही. याला कारण असं आहे की कसाबबद्दल भक्कम आमच्याकडे पुरावे होते, परंतु या खटल्याच्या माध्यमातून पाकिस्तानचा खरा चेहरा आम्ही उघडकीला आणला आणि माझ्या दृष्टिकोनातून हेच या खटल्याचं वैशिष्ट्य होतं की जेथे पाकिस्तानमध्ये हा कट कसा रचला गेला, कशा रीतीने इथे 10 हल्लेखोर पाठवण्यात आलं, हे सगळ्या जनतेसमोर उघड झालं आणि पाकिस्तानने शेवटी कबूल केलं. आजही देखील बघा आपण पाकिस्तानमध्ये या खटल्याच्या गुणवत्तेबद्दल कुठेही अंतू किंतू उभा नाही. किंबहुना पाकिस्तानमधून कसाबला न्याय मिळाला नाही अशी देखील कोणी तक्रार केलेली नाही. हे खरं आपल्या लोकशाही देशाचं आणि न्याय व्यवस्थेचं वैशिष्ट्य आहे की पूर्णपणे हा खटला पारदर्शीपणे चालवला गेला. नक्कीच आणि ह्या